एकता मंचनी एका जमिनीला जोडलेला कार्यकर्ता, लोकांच्या सुखादुःखामध्ये नेहमी सहभागी होणारा आणि सातत्याने लोकांच्या सेवेमध्ये राहिलेला अजय कदम. म्हटलं की माझा व्हिडिओ फार व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये मी स्वतः म्हटलेलं आहे की प्रत्येकांना 10च्या नंतर, रात्री 10च्या नंतर 2:30 ते 3 वाजेपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे 3 दिवस सातत्याने कामठीमध्ये फिरले आणि प्रत्येकांच्या जे लोक, मग ते साधे दुकानदार असतील, संस्था चालक असतील, एखादा व्यापारी असेल, त्याला जाऊन त्यांनी धमक्या दिल्या की जर तू यावेळेस भाजपाच्या नगराध्यक्षाला मतदान केलं नाही तर तुझं दुकान बंद केलं जाईल, तुझ्या संस्थेवर कारवाई केली जाईल. अशा पद्धतीची दहशत जी निर्माण केली ना बावनकुळे साहेबांनी, त्यामुळे मी माझा व्हिडिओ तिथे व्हायरल केला आणि मी बावनकुळेला म्हटलं की तुम्हाला मंत्रिपदावर असताना तुम्ही एक संवैधानिक पदावर आहात, तुम्ही एक मंत्री म्हणजे सरकार. या भाजपाच्या सरकारमध्ये त्यांना माहीतच नाही की आपण काय आहोत. ते विसरून गेले की एक संविधानिक पदावर असणारा जो व्यक्ती असतो तो फार जबाबदार असतो, पण त्यांना ते विसर पडलं आणि नंतर असं झालं की त्यांनी जे बोगस मतदानाचं एक रॅकेट सुरू केलं. हे बघा, मी त्यांच्यासोबत होती मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आणि मला हे रॅकेटच्या भानगडीत काही समजत नाही, मला ते काय माहीत नाही आणि मी त्याच्याकडे लक्ष दिलं. पण राहुल गांधी जेव्हा दिल्लीवरून म्हणत होते, राहुल गांधींनी जेव्हा हे वोट चोरीचा विषय जेव्हा आणला समोर, तर वोट चोरीचा विषय मला काही तेवढा लक्ष द्यायला वेळ नव्हता, मी काही लक्ष दिलं नाही. पण राहुल गांधींनी जे म्हटलं की कामठी विधानसभेमध्ये वोट चोरी झाली, ते सिद्ध कामठी नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये झालेलं आहे. ते सिद्ध झालेलं आहे की ज्या पद्धतीने बोगस वोटाचं या ठिकाणी थैमान वाचवलं गेलं, मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वाटप करण्यात आला. गरीब लोकांना, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना आधार कार्ड मागायचं, हे 5,000 रुपये घे, हा आधार कार्ड तुझा दे आणि तुला आता मतदान करायचं नाही. जेव्हा तू मला बोट दाखवणार की तुझं मतदान नाही, तेव्हा हे तू आधार कार्ड दे. कार्यकर्ता चुनाव लड़ेंगे और छोटे परिवार के होंगे, वो राजनीतिक कार्यकर्ता नहीं, क्योंकि एक बार चंद्रशेखर बावनकुळे का चुनाव अगर हार गए तो नुकसान नहीं होता है नेता का. सावरकरजी का चुनाव हार गए, नेता का नुकसान नहीं होता है, नेता तो फिर भी नेता होता है. लेकिन जब एक छोटे कार्यकर्ता के चुनाव में छोटा कार्यकर्ता हारता है, उसकी सारी मुक्ति पुलिस समाज में छोटा कार्यकर्ता उसका दम चला जाता है, उसे प्रतिष्ठा चली जाती है, वो हारने का डर नहीं है. लेकिन मेरे छोटे कार्यकर्ता को हराने की किसी ने कोशिश की, 5.5 साल मेरे घर के दरवाजे बंद रहे. और मुझे इतना इंटेलिजेंट है, काम की ज्यादा मेरे पास नहीं है, ऐसा नहीं है. सभी व्हाट्सएप ग्रुप में मैं हूँ, उनसे व्हाट्सएप ग्रुप में क्या चलता है, उनसे व्हाट्सएप ग्रुप में क्या खबर आती है, ये मेरा वॉर रूम रोज देखता है. किसने क्या कहा, कौन क्या व्यक्त हुआ, सब मिलता है. अगर पार्टी की इज्जत रखनी है, पार्टी की चुनाव जिताना है तो अभी आके, नहीं तो मैं तब भी माननीय एकनाथ शिंदे जी को आपके सामने अभी जाहिर कर सकता हूँ 1 मिनट के अंदर की बीजेपी कांटी का चुनाव नहीं लड़ेगी. बीजेपी नहीं लड़ेगी. बीजेपी कांटी का चुनाव नहीं लड़ेगी. एक बाजूला जिल्ह्याचं रेती घाट, हे जे उभे हा जो आहे ना दलाल, त्यांचा जो नगराध्यक्षाचा उमेदवार आहे, तो उमेदवार नाही दलाल आहे, त्याच्याकडे सगळे नोटा जमा होतात आणि तो स्टेंडा फ्लोट करते
आणि तो स्टँडर्ड चेन बनवते आणि जे दुसरे आले की त्यांना घरी बसवते. ते जितकं रेती घाटचं वाढलेलं रेट आहे ना, काय महाग आहे रेती. ते बावनकुळीची देण आहे, समजलं का. खूप घोटाळे, जमीन घोटाळे ते इतके आहेत, आता सर्व काढणार. खूप आता मला मटेरियल मिळालेलं आहे. बावनकुळे तुम्ही एवढी मोठी चूक केली, तुला सुद्धा माहित नव्हतं की तू सुलेखा ताईला चेतावलेलं आहे. तुम अभी देखते जाना, अभी तो ये क्या बोलते की ईव्हीएम मशीन बंद पडली. अर्ध्या तासासाठी, पाव तासासाठी मशीन बंद पाडण्यात येत होती. काही ठिकाणी अशी तक्रार आली की आम्ही बटन दाबल्यानंतर आमचं मत आम्ही कब्बशीवर देतो, पण ते चाललं पुलावर. ती तक्रार आम्ही केली. नंतर आमच्याकडे तक्रार आली की जे मरण पावलेले लोक आहेत त्यांचं मतदान झालेलं आहे. नंतर आमच्याकडे तक्रार आली की जे लोक कामठीत राहत नाही त्यांच्या सुद्धा त्या यादीमध्ये नाव होतं, ते सुद्धा मतदान करून गेले. काय आजीबाई लोकांचे मतदान तर असं झालं की त्यांना व्हीलचेअरवर घेऊन जाऊन राहिलो. त्यांना मतदान करायला आम्ही तिथे जेव्हा गेलो तर पाहताय की त्या आजीबाईचं मतदान ऑलरेडी कोणीतरी केलेलं आहे. इतक्या अनेक तक्रारी आम्ही लेखीमध्ये पोलीस स्टेशन आणि निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहे. मला सांगा, मला नाही, हे बिहारच्या मार्गावर चाललेलं आहे, ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं मतदान एकेकाळी केल्या जात होतं आणि आताही विधानसभेमध्ये झालेलं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी मध्ये आपली लोकशाही देशामध्ये निवडणूक प्रक्रिया ही फार पारदर्शक होणं गरजेचं आहे. पण आता हे सर्व निवडणुकीचं जे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं, मी फार जास्त सांगितलं नाही, अगदी थोडक्यात तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीची ही निवडणूक त्या ठिकाणी झालेली आहे. जर कामठी शहरामध्ये अशी झाली असेल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच पद्धत सर्वीकडे दिसत आहे. जेव्हा आम्ही बातम्या बघतो सर्वीकडे मंत्री महाराष्ट्राचे यांचा मी राजीनामा या ठिकाणी मागत आहे. त्यांना काही नैतिक अधिकार नाही या पदावर राहायचा. जो माणूस इतक्या खालच्या स्तरावर येऊन त्या आधी सुनील अग्रवालचं जे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊस मध्ये जाऊन एक केंद्र तयार केलेलं आहे. तुम्हाला आम्ही आता व्हिडिओ दाखवणार, तुम्ही थोडंसं बघा ते व्हिडिओ. त्याच्यामध्ये त्या फार्म हाऊस मध्ये गाड्यांनी लोकांना आणायचं, तिथे शाईचं ते हे असतं ना मिटवण्याचं ते पण तिथे आहे, नोटांचा गठ्ठा तिथे मिळालेला आहे. लोक येऊन राहिले, तिथे अतिशय गरीब लोकांना आणलं गेलं. तिथून गाडीमध्ये बसून त्यांना तिथे यायचं, तिथून मतदानासाठी पाठवायचं आणि नंतर त्यांचं मतदान झाल्यानंतर त्यांना पैसे द्यायचे. करोडो रुपये बावनकुळेंनी विधानसभेमध्ये किती करोडो रुपये खर्च केले तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. बावनकुळे निवडणूक बिना पैशाने निवडून येऊ शकत नाही. बावनकुळेची निवडणूक केव्हाही ते जिंकले असतील तर त्यांनी फक्त मताचं विभाजन करून ते जिंकून आले. फक्त मताचं राजकारण केलं. 10 मुस्लिम उभं करा, 10 आंबेडकरी लोकांना उभं करा, MIM ला उभं करा, बसपाला उभं करा, वंचितला उभं करा, पैसे द्या, मत ते खातील आणि यांचा उमेदवार हे स्वतः निवडून येते. कधी कामाच्या भरोश्यावर. मी बावनकुळे साहेबांना एकदा म्हटलं होतं कधीतरी कामाच्या भरोश्यावर आपण निवडून आलं पाहिजे की नाही. आम्ही अशी निवडणूक कधी बघितली नाही, अशी निवडणूक आम्ही कधी जिंकली नाही आणि अशी निवडणूक आम्ही कधी जिंकायची इच्छा पण नाही. आणि म्हणून या ठिकाणी